तर हाय गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज आपल्याला मारायच्यात काकाच्या वावरात डवरे. ते बघा, अर्धा तर झालाय काढून, थोडं बाकी आहे. आज ते काढूयात, नंतर जाऊया ट्रॅक्टरवर. तर चला जाऊया. तर गाईज आता आलो आपण काकाच्या शेतात डवरे मारायला. हे बघा, इतके मारले होते काल. इकडे थोडंसं बाकी आहे आणि इकडे बाकी आहे. हे काका सोबत. तर चला चला मग मारूयात डवरे. तर गाईज आता झालं काकाचा पूर्ण वावर काढून. तर आता जाऊयात गावात. पूर्ण वार काढून झाला आता डवरे येतो कोपरीवर. तर गाईज आता मी जातो आता गावात. त्याला गावात जाऊ आता फिरायला. तर काही सध्या वावरातली लाईट आली नाही. तर आता जर ट्रॅक्टर नाही जायचं सध्या, तरी वेळ झालं कापणं सुरू आहे. तर आलो इकडे वावरातली लाईट बंद आलं, झालं कापणं सुरू आहे. इकडे चालू आहेत झाडं कापणं. तर काही जे लाईट बंद आहे, तर हे कापणं सुरू आहे झाडं इकडे. त्याच्यामुळे शेतातली लाईट बंद आहे. तर काही आता आणि रस्सी आता घेऊन चाललो ट्रॅक्टर. तर काही जाता ट्रॅक्टर घेऊन तर आता आलो, ते तर काम झालं ते मागचं. आता आलो दुसऱ्या वावरात सरी काढण्यासाठी. यांच्या वावरात आलो आपण आता. तर चला सरी काढूयात. तर काही आपण आलो काका शेताजवळ. हे बघा धरण. चला आता जाऊ काकाच्या शेतात. आणि धरण कसं वाटलं हे नक्की सांगा. तर हे बघा काही धरण तिकडे कोर देऊ. तर हे बघा काही इथून धरणाचा सांडवा इथून जातो. हा धरणात जास्त पाणी झालं की इथून जातो. तर चला जाऊ आता काकाच्या शेतात, मारूयात डवरे. तर काही जात आहोत धरणाच्या भीतीवर. हे बघा इकडे धरण आहे. इकडे बघा पूर्ण शेत म्हणजे पहाड आहे, त्याच्यावरती शेती केलेली आहे बघा. हॅलो. तर काही तुम्हाला धरणा सांडवा दाखवलता. तर बघा इथपर्यंत होतं पूर्ण इथून. हॅलो. आणि पूर्ण धरणाचं जे सांडव्याचं पाणी आहे ते पूर्ण या काकाच्या वावरातून गेलं. पूर्ण वावर वाहून गेलं. हे बघा हे पण यांचं वावर आहे. वावरात पूर्ण पाणी भरलेलं आहे. इकडून पण, इकडून तर पूर्ण वावरच गेलं बाबू. पूर्ण वावरातून नदी गेली इकडून. पूर्ण वावरातून नदी जायला आहे. इकडून आलं तर पाणी पूर्ण. तिथून स्टार्टिंग होतो, इथून पूर्ण वावरात. तर काही आता आलो आपण काकाच्या शेतात पोहोचलो. तेव्हा काकाच्या वावरात इकडं पिपरी लावलेली आहे आणि तिकडे पराठी आहे. म्हणजे इकडं पण आहे, समोर पण पराठी आहे, इकडे मागं पण पराठी आहे. मधात पिपरी लावलेली आहे. आणि हे बघा पिपरी अजून सध्या तर पिपरी छोटी आहे. अजून पण पिपरी वाळणार. पिपरी सध्या एवढी आहे, एवढी साईजची.
एवढी साईज होणार आणि पिकणार, पूर्ण ब्लॅक होऊन जाणार. हे बघा पिपरी. पूर्ण सेटअप पिपरीचा. 2 एकर. तर काकांनी 2 एकर पिपरी लावलेली आहे आणि एकरभर पराठी. तिला तर जादा तर खूप खर्च लागतो, पण त्याच्यामुळे आमच्याकडे कोणी पेरत नाही. काकाने पेरली आहे. काकाचं पण पहिलं वर्ष आहे पिपरी पेरायचं. काकाने पेरलेलं पिपरी पूर्ण 2 एकर पिपरी आहे. हे बघा गाईस. आणखी थोडीशी साईज वाढतात त्याची आणि ब्लॅक होणार. हे बघा इकडे पराठी आहे. तर त्याला काही जाता मारूया त्याच्यात डवरे. याच्यात पराठीला माती लावायची आहे पूर्ण. इथं पूर्ण आजीनं फुलं लावलेले आहेत. चला तुम्हाला फुलं पण दाखवते. गुलाबाच्या फुलाचे झाड. हा गुलाबाची फुलं तिकडे पूर्ण झाडे लावलेली आहेत. पूर्ण इथं बागच तयार केला आजीनं. कोंबड्या वागवली. तर हे बघा गाईस, आता काका डोऱ्याला दोरी बांधताय सरी काढण्यासाठी. याच्यात म्हणजे पराठीला माती लागली पाहिजे म्हणून. तिकडे बघा दोरी बांधताय. काय झाले? त्याच्याला गाईस काढूया आता डवरे याच्यात. तिकडे बघा गाईस कसे माथावर डवरे मारतायत ते बघा. कसं पण असलं तिकडे डवरे मारतात. ते बघा तिकडे पेरलेले आहेत माथ्यावर संत्रे. तेव्हा कसे संत्रे पेरलेले आहेत. पूर्ण पहाडावर काम चालतं इकडे. हे बघा गाईस, आता याला दोरी कमी पडली, माती लागत नाही पराठीला, तर आता याला दोरी बांधते. बघा काही पण माती नाही लागते पराठीला बुका. त्यासाठी आता याला परत दोरी बांधावं लागेल. चला दोरी बांधू आणि काढूयात डवरे. तर हे बघा असे डवरे मारायच्यात आपल्याला याच्यात पूर्ण. आता जोडी तिकडे उभी आहे. तिकडेच आता अजून हे नेल्यावर याच्या पाठीमागे आहे पिपरीच्या पाठीमागे जाऊ आता. इकडे तर खूप जास्त कडक आहे, इकडे नरम होतो. चला मारूया डवरे. हे बघा काकाच्या वर संत्री. हे बघा काका. अरे बापरे. हे बघा आता संत्री. हे बघा किती आहे. तर काही इकडे तर झालं डवरे काढून. आता मी थकलो म्हणून काकू घेत आहे बघा. काकू हाणते आता डवरे. बघा गाईस. आता इथून काकू हाणणार. तर गाईस आता डवरे काढून झालेत. तिकडं थोडंसं बाकी आहे, तर ते उद्या काढू. बैला थकले म्हणून इथं डवरे सोडले. हे पूर्ण झालं. इकडलं पण झालं. तर तिकडली साईड राहिली, संत्र्याच्या तिकडल्या साईड थोडंसं राहिलं, ते उद्या काढूयात. आता चला जाऊयात आपलं. आता पोचणार आहे आपण शेतात. तर चला काही आजचा ब्लॉग इथंच एंड करूयात. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये.